ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अंबादास दानवे यांच्याकडून पैशांचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका। व्हिडिओमधील आमदार कोण? पैशांच्या गड्ड्यांसह काय करताय? दानवेंचा हा सवाल। ट्विट केलेला व्हिडिओ हा मॉफ केलेला मानहानीचा दावा दाखल करणार। दानवेंचा बोलबिता धनी रायगडवासी असेल। सत्यता असल्यास राजीनामा देईन, महेंद्र दळवी यांचं दानवेंना आव्हान। मी कुणाचा राजीनामा मागितलेला नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट, तर व्यक्तीला ओळखतो म्हणूनच व्हिडिओ ट्विट केला, दानवे यांचं विधान। महेंद्र दळवी यांनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलंय। दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉफ केलेला, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। निवडणुकीत खोक्यांचा वापर झाला हे लपून राहिलेलं नाही, महाराष्ट्रात असा धिंगाणा कधीच पाहिलेला नाही। दानवेंनी ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओनंतर वडेट्टीवारांचं हे विधान। अंबादास दानवे आणि तटकरेंकडून कूटनीतीचं राजकारण, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये तटकरेंच्या रूपानं आम्ही घरात शत्रू पाळलाय, महेंद्र थोरवेंची टीका। तर माझं तटकरेंसोबत वर्षभरात बोलणं नाही, दानवेंचं उत्तर। व्हिडिओमधील नोटा कुठून आल्या? काळा पैसा बाहेर येतोय, दानवेंनी व्हिडिओ ट्विट केला। त्यानंतर भास्कर जाधव यांची टीका। कॅशबद्दल ठाकरे गटानं बोलू नये, नाहीतर त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसचं ऑपरेशन करावं लागेल, अंबादास दानवे यांच्या ट्विटनंतर नितेश राणे यांचा इशारा। PWD खात्यात मोठा भ्रष्टाचार, कंत्राटदारांनी खरोखर कामं केली आहेत का याची चौकशी व्हावी, व्हिडिओ ट्विट करत संदीप देशपांडे यांची ही मागणी। प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल, लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार, फडणवीसांनी भाजप आमदाराला छापलं। महापालिका निवडणुका सोमवारी किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता। दिवाळी अधिवेशनानंतर BMC साठी महायुतीमध्ये जागा वाटप, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा, मुंबई ठाण्यामध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपूरमधील सेनेच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना, शिवसैनिकांची कामं होत नाही, आमदारांचा बैठकीत सूर। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर, अजितदादा एका खासगी कार्यक्रमाला राहणार उपस्थित। कल्याणमध्येही भाजप शिवसेना आमने सामने, शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही, शिवसेनेच्या अरविंद मोरेंचा भाजपला इशारा, आडवे आलात तर जशास तसं उत्तर देऊ, भाजपच्या वरुण पाटील यांचा पलटवार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण, तर सर्व आरोपींना मोकुकामध्ये टाकलं, आरोपी गडगंज पैसेवाले, सुरेश धस यांचीही प्रतिक्रिया। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, सायंकाळी बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार। दिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीत कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा, हापूसच्या GI मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेईल, दत्ता भरणे यांचं आश्वासन। पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार, जिल्हा प्रशासन चर्चा करेल, जमिनीचा मोबदला किती द्यायचा यावर प्राथमिक चर्चा। मुंबईसह राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा, उत्तर भारतात थंडीची लाट आली, त्यामुळे मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।